पुण्यात दीनानाथ रुग्णालयाच्या गच्चीवर चढून लहुजी शक्ती सेनेचं आंदोलन। डॉक्टर केळकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी। तर पीआरओ रवी पालेकरांवर देखील आज पुन्हा उधळली चिल्लार। रुग्णालयानं याआधी चांगलं काम केलं असलं तरी कालचा प्रकार असंवेदनशीलच। मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम, तर चुकीला चूक म्हटलंच पाहिजे, फडणवीसांनी बजावलं। आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेली स्टंटबाजी थांबवण्याचंही केलं आवाहन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वादानंतर वैद्यकीय संचालकांचं पत्र। इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून आजपासून अनामत रक्कम घेणार नाही। बैठकीत ठराव मंजूर झाल्याची माहिती। भिसे कुटुंबानं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यामध्ये आमदार गोरखेंसह भिसे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं 27 कोटींचा मिळकत कर थकवला। 6 वर्षात एकही रुपया कर भरला नाही। रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचं उघड। बँकांमधील मराठीच्या आग्रहाचं आंदोलन थांबवा। राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आदेश। बँकांमधील मराठीची जबाबदारी आता सरकारची आहे, राज ठाकरेंची भूमिका। मराठीच्या आंदोलनाबाबत मंत्री उदय सामंतांनी केली राज ठाकरेंसोबत चर्चा। राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या देखील कानी घालणार। लग्नाबाबत करुणा मुंडेंनी सादर केलेले पुरावे धनंजय मुंडेंच्या वकिलांनी फेटाळले। वसियतनामा स्वीकृतीवर धनंजय मुंडेंच्याच सह्या। करुणा मुंडेंचा दावा, तर सुनावणी पूर्ण, कोणत्याही क्षणी निकाल येणार। आपल्याला प्रेमपाशात अडकवणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार। करुणा मुंडेंचा सुनावणीनंतर खळबळजनक आरोप। तर मला चित्रपटांची ऑफर असूनही मुंडेंसह राहण्याचा निर्णय, करुणा मुंडेंचा दावा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कृषी मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य। विरोधी पक्षांची कोकाटेंवर कडाडून टीका। तर तसं बोलले असतील तर माफी मागतो, महसूल मंत्र्यांची सारवासारव। बुक माय शो कडून कुणाल कामराच्या शोचं प्रमोशन, तिकीट विक्री बंद। शिंदेंच्या शिवसेनेच्या पत्रानंतर बुक माय शोचं पाऊल। कॉमेडियन कुणाल कामराला आज खार पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश। पोलिसांचं तिसरं समन्स। आज तरी कामरा उपस्थित राहतो का, याची उत्सुकता शिगेला। सैफच्या घरी आरोपी शरीफुलच्या हाताचे ठसे। पोलिसांची कोर्टात माहिती, तर आरोपीला जामीन दिल्यास बांगलादेशात पळून जाईल, पोलिसांचा कोर्टात दावा। बीड जिल्हा कारागृहातील हाणामारीचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच। महादेव गित्तेचा आरोप, तर कराडच्या आदेशावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुलेनं साथीदारांसह आपल्यावर हल्ला केल्याची गीतेची तक्रार। सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर सह दोघे दोषी। राजेश पाटीलची मात्र निर्दोष मुक्तता। 11 एप्रिलला होणार शिक्षेची सुनावणी। सोलापुरात दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यूचा आरोप, तर एकीची प्रकृती गंभीर। पाहणीला आलेले भाजपचे आमदार देवेंद्र कोठेंसमोर स्थानिकांचा आक्रोश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।